ठरलं तर मग या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो अनेक घटना उलगडत जाणार आहेत. सायलीच्या हातामध्ये पहिल्यांदा एक रिपोर्ट आलाय, पण फक्त एकच रिपोर्ट नाहीये, तर आता हे खूप मोठं सत्य आहे. सायलीच्या हातामधला हा रिपोर्ट हा फक्त AB पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचाच नाही, तर आता प्रियाचे केलेले DNA रिपोर्ट पण आहेत. प्रेक्षकांनो, अचानकपणे सायली आणि अर्जुन यांच्या हातात खूप मोठं घबाड लागलंय, पण या सगळ्याचा उलगडा करण्यासाठी जो मोठा आता क्षणाची ते वाट पाहत आहेत तो क्षण आलाय. आणि त्या क्षणाला सायलीने घरच्यांच्या सगळ्यांच्या समोर आता इकडे प्रियाचं खरं रूप समोर आणले. आणि आता रविराजांनी तर प्रियाला थोबाडीत देत धक्के मारत घरातून हकलवून काढले. चिडलेल्या प्रतिमाने आपल्या मातृत्वाचा खेळ करणारी प्रिया ही या घरात राहणार नाही, असं आता खूप मोठं गंभीर विधान केलंय. नक्की काय घडलंय सगळं सविस्तर पाहू. प्रियाला वाटत आहे की काहीही करून आपण आता ते रिपोर्ट बदलले. त्या ठिकाणी AB निगेटिव्हच्या जागी AB निगेटिव्हच्या जागी आता आपण O निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप टाकला की झालं. फक्त आता तिला असं वाटतंय की आपला ब्लड ग्रुपच चेक केला जाणार आहे. तिला या सगळ्यामध्ये बिलकुल माहिती नाहीये की आता अर्जुन सायलीने जो काही ट्रॅप रचलेला आहे त्या ट्रॅपमध्ये तिचा फक्त ब्लड ग्रुप नाही, तर आता तिला या सगळ्यामध्ये DNA टेस्ट पण केली जाणार आहे. पण तिचा ब्लड ग्रुप सुद्धा चेंज करू द्यायचा नाही, असं ज्या वेळेला अर्जुन आणि सायली यांनी ठरवलंय, मग त्यानंतर चैतन्याला कामाला लावलंय आणि त्यांनी अश्विनला ताबडतोब तिकडे पाठवल्यामुळे प्रियाला तो वेळच मिळालेला नाहीये. नंतर फिरून परत प्रिया ज्या वेळेला तिकडे आलेली आहे, पण तोपर्यंत अर्जुनच्या हातामध्ये ते सगळे रिपोर्ट लागलेत. अर्जुन आता सांगतोय ही पुन्हा तिकडे जाणार, ही गप्प बसणाऱ्यातली मुलगी नाहीये. काहीही झालं तरी हिला आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी सगळ्यात पर्यंत ती पुन्हा तिकडे जायच्या आधी आपण आता ते रिपोर्ट हातात घेऊया. मग अर्जुन सायली ती आता तिकडे जायच्या आधीच ते रिपोर्ट आपल्या हातामध्ये घेतात, जेणेकरून परत आता प्रिया या सगळ्यामध्ये त्यांना उल्लू बनवू नये किंवा प्रियाने उल्लू बनवूच नये. म्हणून आता ते पेपर हातात घेतलेत. पेपर हातात घेतल्यावरती दोघं जण आता रूममध्ये आलेत आणि दोघांनाही खूपच उत्सुकता लागून राहिलेली आहे की नक्की काय झालंय, खरे रिपोर्ट कसे आहेत, काय आहेत, हे सत्य जाणून घेण्यासाठी दोघंही उत्सुक आहेत. फायनली रिपोर्ट तर आलेत. रिपोर्ट आल्यावरती त्याच्यामध्ये तिचा ब्लड ग्रुप AB आहे म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली यांना धक्का बसलाय. पण हा धक्का काही फार मोठा नाही आहे, कारण ऑलरेडी त्यांना आता प्रिया काहीतरी कारस्थानं करते आहे या साधारण सगळ्याचा अंदाज तर होताच. मग त्यानंतर AB निगेटिव्ह असा ब्लड ग्रुप म्हटल्यावरती लगेचच आता मात्र इकडे सायली सांगायला लागते, आत्ताच्या आत्ता खाली चला आणि ताबडतोब आपण जाऊन सगळ्यांना हे सत्य सांगूया. अर्जुन म्हणतो नाही, आत्ता जर का आपण सत्य सांगितलं ना तर तिने काल जाऊन काहीतरी कारस्थान मात्र केलेलं असणार आहे. तुला काय वाटतं, ती आता हा ब्लड ग्रुप आपण सगळ्यांना दाखवला आणि ती गप्प बसेल असं होईल का? बिलकुल नाही. सायली म्हणते मग काय करायचं? त्यावरती अर्जुन म्हणतो माझ्याकडे ट्रिक आहे. तिला आता वाटलं असेल की फक्त आपण ब्लड ग्रुपच चेक केलाय, पण तिला थोडी ना माहिती आहे की आपण आता DNA टेस्ट सुद्धा टेस्ट करण्यासाठी दिलेली आहे. आणि त्यानंतर सायली सांगायला लागते, पण हे सुद्धा रिपोर्ट ती बदलणार का असं तुम्हाला वाटतंय का? यावरती अर्जुन म्हणतो 100% ती हे रिपोर्ट बदलणार आणि हे रिपोर्ट बदलून ती जर का आत्ता तू सगळ्यांना दाखवायला गेलीस ना तर तुला खोटं ठरवणार. सायली म्हणते मग काय करायचं? त्यावरती तो म्हणतो हे बघ, तिला आता करू दे काय करायचं ते. ती ज्या वेळेला रिपोर्ट चेक करेल ना म्हणजे चेंज करेल ना तो सुद्धा आपल्यासाठी खूप मोठा पुरावा असणार आहे. त्यावरती सायली म्हणते ते कसं? अर्जुन सांगायला लागतो मुळातच आता इकडे त्या डॉक्टरना आपण ऑलरेडी अश्विनकडे ते रिपोर्ट द्यायला सांगितलेले आहेत आणि त्यानंतर ती जेव्हा चेंज करेल ना तेव्हा हिच्या मनामध्ये काहीतरी काळोबेर आहे. हे जेव्हा अश्विनला समजेल तेव्हा आता तोच आपली मदत करेल. आता सायलीला हा प्लॅन अचूक आवडलेला आहे आणि ती आता वाट पाहत आहे ते म्हणजे प्रियाचे DNA रिपोर्ट येण्याची. एकदा का DNA रिपोर्ट हातात आले की सत्य समोर येणार हे माहिती आहे. मग त्यासाठी इकडे सायलीच्या म्हणजे अर्जुनच्या मतानुसार जे काही कारस्थान प्रियाने केलंय त्यानुसार अर्जुनने म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा फिरून प्रिया तिकडे गेलेली आहे. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला प्रिया आता फिरून तिकडे गेले आणि तिने आता ते ब्लड म्हणजे आता अर्जुनने जे रिपोर्ट तिथे तिच्यासाठी खोटे ठेवलेत ते सुद्धा रिपोर्ट तिने पाहिलेत. रिपोर्ट पाहिल्यावरती त्याच्यामध्ये आता तिने आपल्या ब्लड ग्रुपचा जो काही पेपर आहे तोच पूर्ण लंपास केलेला आहे आणि त्यानंतर मग आता तिने खोटा पेपर तिकडे ठेवलाय. प्रियाला असं वाटते की आपण हे केलेलं कारस्थान
कुणाला समजणार नाहीये, पण तिला माहिती आहे या वेळेला तिचा डाव फसलाय, चोरावरती मोर आता अर्जुन निघालाय. मग त्यानंतर इकडे आता प्रिया पेपर बदलून बिनधास्त त्यानंतर मग आता अर्जुन आलेला आहे आणि अर्जुन सायलीला सांगत आहे की आपल्या हातात पेपर आलेले आहेत, DNA रिपोर्ट, आणि आपल्याला जो संशय होता तो संशय 100% खरा आहे. यावरती सायली आता सांगायला लागते, म्हणजे हिचे DNA रिपोर्ट सुद्धा मॅच झालेले नाही आहेत ना. अर्जुन म्हणतो 100% हिचे DNA रिपोर्ट मॅच नाहीत, याच्यावरून ही तन्वी तर नाही आहे. हे तर सत्य आपल्याला सगळ्यांना समजलंय, पण आता हे सत्य इथे नाही आपण उलगडायचं आहे. हे सत्य आता इकडे रविराज काका आणि प्रतिमा यांच्या समोरच उलगडायचं. त्यानंतर हे दोघं जण रविराज आणि प्रतिमा यांच्या घरी जायला निघालेत आणि निघताना आता इकडे प्रियाला सांगितले सायलीने, चल आत्ताच्या तर रविराज काकांच्या घरी आम्ही चाललोय, तू पण तिकडेच चल. यावरती ती आता सांगायला लागते, तू कोण मला सांगणार? माझ्या बाबांच्या घरी जाण्यासाठी मला काही तुझी परवानगी नाहीये. तुझी परवानगी नको, मी माझी जाईन. त्यावरती ती सांगते, तुझे बाबा कधीपासून झाले मी ते? यावरती ती सांगायला लागते, काय तू काय डोक्यावरती पडलेस का? अश्विन बघ रे, ही काय बोलतीये? मला सांगते माझे बाबा नाही, मग कुणाचे बाबा आहेत? तुझे बाबा आहेत का ते? त्यावरती मग आता सायली म्हणते, ते माझे बाबा आहेत की नाही ही गोष्ट तर मला काही माहीत नाहीये, पण तुझे नाही आहेत ना, ही गोष्ट मी सगळ्यांच्या समोर आता सिद्ध करेन, तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये. असं म्हटल्यावरती चल तू घरी. त्यावरती अश्विन आता म्हणायला लागतोय, काय चाललंय हे सगळं दादा? म्हणजे आता तुम्ही एक एक करत जास्त स्टेप जरा पुढे चाललेला आहात. मला तर काहीच कळत नाहीये की तुमचं काय चाललंय. यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, अश्विन तुला जर का कळत नाहीये तर आता तू निमूटपणे चल, आम्ही सगळेच जण आता इकडे प्रतिमा त्याच्या घरी चाललोय. यावरती अश्विन म्हणतो, मला इम्पॉर्टंट केस आहे, मी नाही येऊ शकत आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुझी तू केस उरक आणि ये. आता अर्जुन सायली प्रियाला घेऊन प्रतिमाच्या इकडे निघालेत. प्रिया मात्र खूपच चिडलेली आहे, काय चाललंय काय यांचं? आणि आता मी तर रिपोर्ट बदलले होते, मग हे काय घडलंय? तिला आता काहीच कळायला मार्ग नाहीये की रिपोर्ट बदलून सुद्धा या अर्जुनच्या हातामध्ये असं काय लागलंय, तिला काही समजत. मग आता इकडे ऑलरेडी प्रतिमा तिची वाट पाहतच आहे. प्रतिमा ज्या वेळेला वाट पाहत आहे, प्रतिमाने आता इकडे देवीचं उद्यापन ठेवलेलं आहे. प्रतिमा बरी झाली म्हणून सुमनने जे काही नवस बोलला होता तो नेवस पूर्ण होतोय. तोपर्यंत प्रियाला घेऊन सायली तिकडे आलेली आहे आणि त्यानंतर सायली आता सगळ्यांना सांगते, तुमच्या समोर आज आता भूतकाळातला खूप मोठा उलगडा होणार आहे. त्यावरती प्रिया थोडी चपापले, काय चाललंय ह्या सायलीचं? म्हणजे आता ही काय मला या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकवायला निघालेली आहे का? काय नक्की चाललंय? आणि त्याच वेळेला ती म्हणते, ए सायली, तुझी ही नाटकं मी ऐकून घेते म्हणून तू जास्त डोक्यावरती बसू नकोस हा. हे बघ, काहीही झालं तरी सुद्धा मी आता तुझं काही ऐकून घेणार नाहीये. एकतर मला इथे घेऊन आली आणि आई ही मला काय म्हणते माहिती आहे का? ही मला सांगत आहे की तुझा हा अतिशहाणपणा मी काही चालवून घेणार नाहीये, असं आता प्रिया बोलायला लागते. ज्या वेळेला प्रिया आता हे सगळं बोलतीये त्यावेळेला मग आता सायली म्हणते, बस झालं. अतिशहाणपणा कोण करतंय कोण नाही करत आहे या सगळ्या गोष्टी आता समोर येणार आहेत. थांब प्रिया, मी सगळं सांगते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा, काय ग, काय झालंय? सायली, हे सगळं काय प्रकार आहे? म्हणजे आता ही सगळं काय बोलत आहे? आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते की प्रतिमा त्या ही खरी तन्वीच नाहीये. यावरती आता मात्र प्रियाच्या रागाचा पारा चढलाय. काय 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 बोलतेस काय तू? अगं, काय वेड लागले का तुला? म्हणजे तुला काय म्हणायचंय? काल सुद्धा माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आला होता ना, असं म्हणून प्रिया आता अडकलेली आहे. प्रेक्षकांनो, सायली म्हणते, मी तर काही म्हटलंच नाहीये की आता तुझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नाहीये. त्यावरती ती म्हणते, मग त्याच्याच आधारे तू आता म्हणायचा प्रयत्न करते आहेस ना की मी खरी तन्वी नाहीये. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, मी कधीच असं म्हटलं नाही. तुझ्या डोक्यात का हा विचार आला? त्यावरती मग आता प्रतिमा म्हणायला लागते, सायली, अगं काय झालंय? तुमचा काय आता विचार चाललाय? तुमचं काय बोलणं चाललंय? मला काही कळायला खरंच मार्ग नाहीये. काय सांगशील का? त्यावरती मग आता सायली सांगते, थांबा प्रतिमा त्या मी तुम्हाला रिपोर्ट प्रिया सांगते, खोटारडी आहे ही, खोटारडी. कसले रिपोर्ट दाखवतेस? मला हिच काही ऐकायचं नाहीये. तुम्हाला जर का ऐकायचं असेल तर ऐका. प्रिया विचार करते, अरे देवा, इथून आता पळालेलंच बरं. ही आता सायली नक्की काय दाखवणार आहे आणि सगळ्यांच्या समोर आता माझा पर्दा फाश करणार की काय? असं म्हटल्यावरती मग ताबडतोब
असं म्हणत प्रिया तिकडून जायला निघते. मग काय, चिडलेली सायली आता कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्य आता समोर आणायचंच. मग तिला खेचून तिला सगळ्यांच्या समोर आणते आणि त्यानंतर फटकन एक मुस्काटीत देते. मुस्काटीत देऊन सगळ्यांच्या समोर आणते. त्यानंतर मग आता इकडे रविराज आहेत. काय झालं सायली, काही झालंय का? आणि सायली काही चुकीचं करणार नाही याची आता पूर्णपणे रविराजांना कल्पना आहे आणि त्यामुळे ते सांगतायत काय झालंय, बोल ना सायली. त्यावरती सायली सांगते, रविराज काका, काल आम्ही या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ब्लड सॅम्पल हे केले ना, तेव्हा हिचे ब्लड सॅम्पल घेतले. प्रतिमा आत्यांना ही का ब्लड देत नव्हती हे सत्य शोधण्यासाठी आम्ही आता हा सगळा प्रकार केला होता आणि त्याच नंतर आमच्या समोर जे सत्य आलं ते महाभयंकर. प्रिया आता जोरात कचकन ओरडते, काय बोलतेस तू, कसलं सत्य? अगं खरं तर माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे ना, आलंय ना त्याच्यामध्ये. यावरती सायली म्हणते, तुला काय माहिती? प्रिया म्हणते, काय माहिती काय, मला माहित नाही तर कोणाला माहिती? माझा ब्लड ग्रुप जो माझ्या आईचा आहे तोच आहे. यावरती सायली सांगते, मी आता सत्य सांगते, तुला असं वाटत असेल की आम्ही फक्त तुझा ब्लड ग्रुप चेक केला, पण असं नाही आहे. रविराज काका, काल ज्या वेळेला आम्हाला डाऊट आला ना की ही आता कोणालाच म्हणजे ही आता ब्लड देत नाही आहे, हे ज्या वेळेला आम्हाला समजलं त्यावेळेला आम्ही आता हे ब्लड कॅम्पचं आयोजन आहे ना ते सुद्धा त्याच कारणासाठी केलेलं होतं. खरं सांगायचं तर आता त्यानंतर रिपोर्ट आले, हिचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता ती सांगते, इतकंच नाही तर हिने तो चेंज करण्याचा सुद्धा आता प्रयत्न केला आणि हिने रिपोर्ट चेंज केल्याची आमच्याकडे कॉपी सुद्धा आहे. बरं इतकंच नाही आहे तर आता त्यानंतर आम्ही हिचे DNA टेस्ट केले. प्रतिमा आत्यांचं सॅम्पल आता मुळातच ज्या वेळेला प्रतिमा त्या ॲडमिट होत्या त्यावेळेला त्यांचं सॅम्पल घेण्यात आलं होतं आणि म्हणूनच ते सॅम्पल आणि लगेचच हिचं सॅम्पल आम्ही चेकिंगसाठी दिलं तर DNA रिपोर्ट मॅच नाही झाले. मग आता लगेचच हे सगळं झाल्यावरती आता प्रतिमा, रविराज सगळेजण समोर आलेत. ते आता पेपर नीट निरखून बघतायत. एका झटक्यात सगळ्यांना हे खरे पेपर आहेत ते कळालेलं आहे आणि मग त्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. ज्या ठिकाणी आता हे सगळं आणि मग मात्र सगळ्यांच्या समोर आता सत्य तर आलेलंच आहे. त्यानंतर मग आता इकडे रविराज फाटकन प्रियाचं थोबाड फोडतात आणि त्यानंतर मग आता लगेचच तिला विचारतात, काय आहे हे आणि कोण आहेस तू? त्यावरती आता इकडे प्रतिमा पण थोबाड फोडते. सगळ्यांनाच धक्का बसलाय. प्रिया सांगते, हे सगळं सायलीचं कारस्थान आहे, सायलीने हे सगळं केलेलं आहे, मला अडकवण्याचा हा सायलीचा प्लॅन आहे, असं आता ती बोलायला लागते. त्यावरती सायली सांगायला लागते, अगं मूर्ख मुली, DNA रिपोर्ट माझ्या हातात आहेत, तुझा ब्लड ग्रुप हे आहे आणि त्यानंतर का खोटं बोलतीयस? यावरती ती म्हणते, खोटं मी नाही, तू बोलती आहेस. असं म्हणत असताना मग मात्र आता इकडे प्रिया चांगलीच गडबडले आणि खोटं पण रेटून बोलती आहे. पण सगळ्यांना माहिती आहे की प्रिया कितीही काहीही बोलली तरी प्रियावरती कोणीही विश्वास ठेवायला प्रेक्षकांनो तयार नाही आहे. आणि ज्या वेळेला आता इकडे रविराज चिडलेत आणि ते सांगतात, आमचा तुझ्यावरती विश्वास नाही आहे, सायलीवरती विश्वास आहे. आता या सगळ्यामध्ये प्रियाने आपला गुन्हा तर कबूल केलेला नाही आहे, पण सायलीने जे काही सांगितले त्यावरती सगळेजण विश्वास ठेवणार की पुन्हा एकदा प्रिया जिंकणार. येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टींचे उलगडे होत जाणार आहेत.